अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व हृदयस्थ बंधू भगिनींनो व साधक बंधू भगिनींनो, काल आपण ऐसा जोगवा मागेनं यामधील विभूती योग आपण पाहिला. आता कारण देहातील मन हे भक्त बनते. जीवो ब्रह्मेव नापरः हा सिद्धांत व शिवम भूत्वा शिवम यजेत हे तत्व वासनामय सूक्ष्म देहातील मन हे वस्तू बनते, तर स्थूल देहातील मन हे हरकामे बनते. बाह्य गोष्टींवर अवलंबून असल्याने हे स्थूल देहातील मन सर्वत्र सहज संचार करते, कल्पनेने वस्तू निर्माण करते, आशा विकल्प इच्छा निर्माण करून जीवास त्यात बिरबिरत ठेवते आणि या सर्वांचा परिणाम म्हणून केवळ दुःखच निर्माण होते. जीवाला स्वरूपाचा विसर पडतो. या आशा तृष्णांच्या दरडी मनुष्याला पार रसातळाला नेऊन ठेवतात. परंतु हीच इच्छा जर भगवत प्राप्तीची असेल तर त्यामुळे कधीही दुःख निर्माण होणार नाही. उलट आपले हित कशात आहे ते समजू लागेल. वासना शुद्ध होऊ लागतील. तृष्णेच्या दरडी कोसळून प्रपंचात रमणाऱ्या मनाला पूर्णबोधाची तळमळ लागेल व परमार्थ सुरू होईल. इतके दिवस मनाच्या अधीन असणारा जीव थोडा अलिप्त होईल. मन हे विकारी आहे, त्यामुळे वासना निर्माण होणे स्वाभाविकच आहे. हे समजू लागले की वासनांमध्ये वाहून जाणे हळूहळू थांबविता येईल. वासनांची तृप्ती भोगाने कधीच होत नसते, तर त्या वासनांचे रूपांतर सद्वासनांमध्ये करावे लागते. पूर्ण बोधाच्या तीव्र इच्छेपुढे मनाचे खेळ कमी होत जाऊन आपोआप सत्संगतीची ओढ लागते. एकदा जालंधरनाथांना कानिफनाथांची परीक्षा घ्यायची होती. ते स्वतः फिरत फिरत गावात गेले व तुम्हाला मी ब्रह्म दाखवितो, मला फक्त भाकरीचा तुकडा तुम्ही द्या, असे प्रत्येकाला म्हणू लागले. पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांना भिक्षा तर घातली नाहीच, पण उलट वेडे ठरविले. ते तसेच परत आले. त्याने कानिफनाथांना सर्व हकीकत सांगितली व भिक्षा आणण्यास पाठविले. कानिफनाथ गावात गेले. त्यांनी एक युक्ती केली. भर बाजारातील एका चौकात ते उभे राहिले व एक दोर झोळीतून काढून हवेत भिरकावला. तो सरसर वर जाऊन सरळ हवेत उभा राहिला. कानिफनाथ मग त्या दोरावर चढून बसले. लोकांना आश्चर्य वाटले. गर्दी जमली आणि समोर आपसुकच मिठाई, फळे, पैसे यांचे ढीग जमले. अशा प्रकारे कानिफनाथ शिष्य म्हणून गुरूंच्या परीक्षेत पास झाले. यावरून माणसाला अद्भुताचीच गोडी अधिक वाटते हे स्पष्ट होते. शांतरस किंवा ब्रह्मरसाची गोडी एकदमच लागणारा विरळाच. एकंदरीत शीतशर्करा न्यायाने लोकांनाही शांतरसाची गोडी लागावी म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात, अद्भुत रसाची रसाची बरी न दुरडी, आईचा जोगवा 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 मागेन, आईचा जोगवा 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 मागेन. तसे पाहिले तर परमात्मा हाच रस आहे असे वेदांत सांगतो. शांतो निष्कलो निष्क्रियसो रसो वै सहा अशी श्रुती आहे. निरुपाधिक ब्रह्मानंद हेच रसाचे स्वरूप आहे. माऊली म्हणतात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे. म्हणून पारमार्थिक रस केवळ शांत रसच आहे, कारण ते ब्रह्माचे स्वरूप आहे. रस 9 प्रकारचे आहेत. शृंगार करुण शांतो रौद्रो वीरोद्भुतस्तथा हास्यो भयानकश्चैच बिभत्सश्चेति नव. साहित्य दर्पणकार विश्वनाथ कवी म्हणतात, रसे सारस चमत्कार, म्हणजे रसांमध्ये अद्भुत रस हाच प्रधान रस आहे. पण माऊली म्हणतात,
येत शांताची या घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा. अद्भुत रसाचा स्थायी भाव आहे विस्मय. असा हा अद्भुत रसच शांत रसाची गोडी लागण्याकरता आवश्यक आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही या उक्तीप्रमाणे भगवंताकडे लोकांच्या चित्तवृत्ती लागाव्या म्हणून त्यांना आकृष्ट करण्यापुरता अद्भुत रसाचा उपयोग संतांकडून केला जात असतो. अहमभावाने आपल्याकडे अचाट असामान्य सामर्थ्य आहे हे दाखविण्याकरता चांगदेव वाघावर बसून सर्पाची दोरी हातात घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंडे यांना भेटण्यासाठी आले. त्यांना सामोरे जावे म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी ती सर्व भावंडे ज्या भिंतीवर ऊन खात बसली होती ती निर्जीव भिंत चालवत नेऊन चांगदेवांची भेट घेतली आणि पुढे केवळ चमत्कार व अद्भुत कृत्ये करून आत्मानुभूती येत नाही हे चांगदेवांना पटून मुक्ताबाईंकडून त्यांचेवर पूर्ण कृपा झाली. तरीसुद्धा विस्मयातून मनुष्य आपोआप अंतर्मुख होऊन शोध घेऊ लागतो व शेवटी त्याला आत्मबोध होतो. म्हणून अद्भुत रस तेवढ्यापुरता आवश्यक आहेच. माऊली म्हणतात, तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूपे चहूकडे मांडोजी ठेले. अर्जुन देखील विस्मयातूनच अद्भुत विश्वरूप दर्शनातून आत्मबोध प्राप्त करता झाला होता. अशा प्रकारे शांतरसाची गोडी लागली की आपोआपच वासना विकारांना ओहोटी लागते. प्रपंचातील आसक्ती कमी होऊन जीवाला परमात्म प्राप्तीचा ध्यास लागतो. भजन मार्गीचे भुजंग व विषयदरीचे वाघ असे काम क्रोध रूप मांग हे जोडले जातात. जसे कणीस जोडल्यानंतर दाणे अलगद निघून येतात, त्याचप्रमाणे कामक्रोध जोडल्यावर त्यातील वासना बीजे अलगद वेगळी काढली जातात. संकल्प विकल्पांचा संग तुटतो. शेवटी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः असा पूर्ण बोध होण्यास तो पात्र होतो. या संबंधी श्री एकनाथ महाराज पुढील कडव्यात म्हणतात, आता साजणी साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध